बातमी महाराष्ट्र सदनासंदर्भातली। माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्र सदनामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यास बिपिन मलिक यांनीच विरोध दर्शवलाय। इतकंच नाही तर यंदा गणेशोत्सव होणार नाही असा फतवाच मलिक यांनी काढल्याचं कळतंय। सदनात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा राज्य सरकारशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे यंदा गणेशोत्सव होणार की नाही याबाबत मला माहित नाही, अशी भूमिका आयुक्त बिपिन मलिक यांनी घेतल्याचं एका वृत्तपत्रानं म्हटलंय। आधी मराठी खासदारांना दुय्यम वागणूक, त्यानंतर दर्जाहीन भोजन आणि त्यानंतर शिवसेनेच्या चपाती प्रकरणाला बिपिन मलिक यांनी दिलेली हवा, त्यामुळे बिपिन मलिक यांच्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषाचा आरोप होतोय। बिपिन मलिक हे गेल्या काही दिवसात अचानक चर्चेत आलेत। पाहुयात वादातले बिपिन मलिक। महाराष्ट्र सदनामध्ये मराठी खासदारांना दुय्यम वागणूक दिल्याचा देखील वाद त्याच्यामुळे चांगलाच रंगला होता। मर्जीतल्या खासदारांची बर्दास्त ठेवणं आणि तक्रार ऐकू न घेण्याचा पवित्रा यासाठी मलिक वादात आणि चर्चेत आहेत। तर महाराष्ट्र सदनामध्ये दुय्यम दर्जाचं भोजन आणि व्यवस्था करणं, शिवसेना खासदारांच्या चपाती प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा देखील त्यांच्यावर आरोप आहे। आणि वाद सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी एकदाही स्पष्टीकरण दिलं नाही। बातमी महाराष्ट्र सदनासंदर्भातली। माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्र सदनामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यास बिपिन मलिक यांनीच विरोध दर्शवलाय। इतकंच नाही तर यंदा गणेशोत्सव होणार नाही असा फतवाच मलिक यांनी काढल्याचं कळतंय। सदनात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा राज्य सरकारशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे यंदा गणेशोत्सव होणार की नाही याबाबत मला माहित नाही, अशी भूमिका आयुक्त बिपिन मलिक यांनी घेतल्याचं एका वृत्तपत्रानं म्हटलंय। आधी मराठी खासदारांना दुय्यम वागणूक, त्यानंतर दर्जाहीन भोजन आणि त्यानंतर शिवसेनेच्या चपाती प्रकरणाला बिपिन मलिक यांनी दिलेली हवा, त्यामुळे बिपिन मलिक यांच्यावर पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषाचा आरोप होतोय। बिपिन मलिक हे गेल्या काही दिवसात अचानक चर्चेत आलेत। पाहुयात वादातले बिपिन मलिक। महाराष्ट्र सदनामध्ये मराठी खासदारांना दुय्यम वागणूक दिल्याचा देखील वाद त्याच्यामुळे चांगलाच रंगला होता। मर्जीतल्या खासदारांची बर्दास्त ठेवणं आणि तक्रार ऐकू न घेण्याचा पवित्रा यासाठी मलिक वादात आणि चर्चेत आहेत। तर महाराष्ट्र सदनामध्ये दुय्यम दर्जाचं भोजन आणि व्यवस्था करणं, शिवसेना खासदारांच्या चपाती प्रकरणाला हवा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असा देखील त्यांच्यावर आरोप आहे। आणि वाद सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्यांनी एकदाही स्पष्टीकरण दिलं नाही। कौस्तुभ फलटणकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कौस्तुभ, आधीच एक तर वाद महाराष्ट्र सदनाचा ताजा असताना पुन्हा एकदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा फतवाच मलिकांनी काढल्याचं कळतंय, काय सांगशील? निश्चितपणे दीपक, एकंदरीतच महाराष्ट्र सदनातला गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयाला घेऊन वाद सुरू आहे। या प्रकरणामुळे तो वाद आणखीन चिघळण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। 1997 पासून महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा केला जातो। मुळातच दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांना एकत्र आणण्याच्या उद्देशानेच 1997 साली तत्कालीन जे निवासी आयुक्त होते कुलकर्णी, त्यांनी महाराष्ट्र सदनाचा गणेशोत्सव स्थापन करायला सुरुवात केली होती। त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समितीची स्थापना करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जायचे, ज्याच्यामुळे दिल्लीत राहणारे मराठी लोक या कार्यक्रमांना एकत्रित यायचे। मात्र गेल्या 2 वर्षांपासून निवासी आयुक्त बिपिन मलिक हे गणेशोत्सवाला विरोध करतात आहेत। महाराष्ट्र सदनात अशा प्रकारचा गणेशोत्सव बसवायला विरोध करतात आहेत। या वर्षात महाराष्ट्र सदनात नवीन अधिकारी आलेले आहेत बदली होऊन। या अधिकाऱ्यांची हिंमत होत नाहीये मलिक यांचा विरोध डावलून गणेशोत्सव साजरा करण्याची, आणि म्हणूनच या वर्षीचा जो गणेशोत्सव आहे तो अडचणीत आलेला आहे। जे कर्मचारी आहेत ते दबा आवाजात म्हणतात की निवासी आयुक्त मलिक यांचा विरोध असताना गणेशोत्सव करणं म्हणजे त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट होण्यासारखं होईल, आणि म्हणूनच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाहीये। मागच्या वर्षीपर्यंत अतिरिक्त निवासी आयुक्त नंदिनी आवाडे या अध्यक्ष होत्या या गणेशोत्सव मंडळाच्या, त्यांची पुण्याला बदली झाली आहे। त्यांच्या जागी जे अधिकारी आलेले आहेत
सुद्धा मलिकांचा विरोध बाजूला सरण्यास तयार नाही आहेत. जी माहिती आपल्याला महाराष्ट्र सदनातल्या गणेश उत्सव मंडळातले सदस्य देतात त्यानुसार गणेशोत्सव मंडळाकडे 25 लाखाची वर्गणी जमा आहे मागच्या वर्षीची. त्यामुळे सरकारकडून सुद्धा यावेळेस मदत घेण्याची गरज नाहीये. फक्त निवासी आयुक्तांनी जर परवानगी दिली आणि त्यांनी विरोध नमता केला तर महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा करण्यास कुठलीच अडचण येणार नाही. दीपक, कौस्तुभ, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता आपल्यासोबत आहे महाराष्ट्र परिचय केंद्राचे माजी उपसंचालक रामकृष्ण हेबीज सर. हेबीज सर, मला सांगाल की मलिक जे आहेत, मलिकांनी हा जो फतवा काढलाय त्याकडे तुम्ही कसं बघता? महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव होऊ द्यायचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्र सदनमध्ये गणेश उत्सव काही एका विशिष्ट हेतूने सुरू करण्यात आला होता. दिल्लीमध्ये तसे ठिकठिकाणी जवळजवळ 40 गणेशोत्सव होतात, पण मध्यवर्ती ठिकाणी चांगला एक दणदणीत गणेशोत्सव व्हावा म्हणून वसंतराव साठे यांच्या मदतीने 1999 साली गणेशोत्सव महाराष्ट्र महोत्सवाच्या स्वरूपात सुरू झाला आणि त्याला नंतर सुशीलकुमार शिंदे यांनी भरीव मदत केल्यामुळे तो चालत राहिला. आता परिस्थिती सार्वजनिक उत्सव समितीची वेगळी आहे, त्यामुळे महाराष्ट्र सदनला जो गणपती आहे त्याला शासनाचा आर्थिक पाठिंबा आहे. बिपिन मलिक यांचं म्हणणं की तो शासनातर्फे होऊ नये हे एक वेळ समजू शकतं. शासनातर्फे करायची गरज नाही, पण तिथे एक सांस्कृतिक समिती आहे त्या महाराष्ट्र सदनमध्ये, त्यांच्यातर्फे हा गणेश उत्सव केला जातो आणि त्याला मी पण नेहमी मदत करत असतो. तर त्याचं महाराष्ट्र सदनमध्ये हा गणेश उत्सव मला बिपिन मलिक यांनी हरकती करण्याचं खरं म्हणजे काहीच काम नाही. गणेश उत्सव जितका होतो तितका लोकांना एका आपल्या महाराष्ट्र सदनाची जी वास्तू आहे तिथे गणपती उत्सव होणं हे अगत्याचं आहे खरं म्हणजे. पण नक्कीच सर, पण मलिक याला विरोध का करतायत? सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? झालंय का रेकॉर्डिंग? हा सर, बोला. पुन्हा बोलायचंय? हा, मलिक याला विरोध का करतायत? तुम्हाला काय वाटतं? मलिक विरोध का करतात हे मलिकांचा विरोध बोला. मलिकांचा विरोध पूर्वी पण होता, पण तो विरोध हा का आहे ते समजत नाही. कारण महाराष्ट्र सदन ही एक महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारी एक मोठी चांगली कार्य करणारी संस्था होऊ शकते. त्याला सरकारी विरोध करून कसं काय चालेल? त्यामुळे हा विरोध त्याचा अनाठाई आहे असं मला वाटतं. पण मग तुमची पावलं काय असतील? तुमची यापुढे पावलं काय असतील? तुम्ही काय करणार आहात? नाही, आता शासनाने काय करावं हा महत्वाचा आहे. आम्ही तर मागच्या वर्षी मलिकेला असा प्रस्ताव दिला होता की तुम्ही करू नका, आम्ही करतो महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्र महोत्सव. आम्ही दिल्लीमध्ये 6 ठिकाणी महाराष्ट्र महोत्सव गणेशोत्सवाच्या काळातच करतो आणि नामवंत कलावंत त्याच्यामध्ये येऊन आणि जवळजवळ 30 ते 40 लाख रुपये खर्च करून हा कार्यक्रम केला जातो. तेव्हा महाराष्ट्र सदनमध्ये तुम्ही करणार नसाल तर आम्ही करू, आम्हाला ती जागा द्या, आम्ही करू, तुमच्याकडे कुठलाही एक काही मागणार नाही असं आम्ही भूमिका आमची होती. त्यालाही मलिक विरोध यांनी काही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे मलिक विरोध आहे. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहूयात की बिपिन मलिक तुमच्या या आव्हानाला प्रतिसाद देतात का.